समस्या दूर करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आणि जागीच त्याचं निवारण व्हावं म्हणून प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळं एक लोकप्रिय किंवा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून एक सुद्धा आपण जोरदार एका पायाने त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। त्यांच्यासोबत आलेले सहकारी मस्के साहेबांनी दिली। मात्र गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही विषय काढतो की पावसाळ्यामध्ये छत गळत आहेत, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करता येत नाही। आपल्या बीड तालुक्यामध्ये वायकर वस्ती या ठिकाणी शाळा आमदार साहेब त्या ठिकाणी छत पडलेले आहे। दुसरी गोष्ट कोटोळे वस्ती त्या ठिकाणी 13 वर्षापासून शाळा झाडाखाली होती। गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 25 वस्ती शाळांना निधी मंजूर केला। मात्र वर्षभरामध्ये एकाही शाळेत सुद्धा माध्यम सुरू झालेलं नाही। आमदार साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं। दुसरी गोष्ट लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे आसपासच्या जवळपास 25-30 वाड्यांचं गोरगरिबांचं ते आरोग्य केंद्र जे आहे त्या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये ते गळतं। तिथल्या खोल्या ज्या आहेत दारा खिडक्या पडलेली आहे, निवास व्यवस्था नाहीये। आमची ती एक विनंती आहे की त्याकडे एक लक्ष द्यावं। तिसरी गोष्ट महावितरणचा जो विषय आहे, गेल्या वर्षभरापूर्वी उपअभियंता भुकडे यांची बदली झाली, त्यानंतर लिंबागणेश 33 केवी केंद्राला उपअभियंता पद रिक्त आहे आणि सध्याचे अभिजित शिंदे साहेब जे आहेत त्यांना आम्ही वारंवार फोन केल्यानंतर ते त्याची दखल घेतात। मात्र त्यांच्याकडे 3 ठिकाणचा चार्ज आहे। रात्री आपण लाईट गेल्यानंतर लोकांना काम करावं लागतं, त्यामुळं त्या ठिकाणी कायमस्वरूपी पदभार द्यावा अधिकारी अशी एक आमची विनंती आहे। आणि त्याचबरोबर पाठीमागे जेव्हा अंगणवाडीचं केंद्र सुरू झालं तेव्हा आमदार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की याचा लोड बोरखेडचं काही कमी करण्यात यावं, त्यावर जेणेकरून लिंबागणेश या ठिकाणी लाईट जाणार नाही। मात्र गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणचं लोड कमी करण्यात आलेलं नाही। ते एक मला अशी विनंती आहे की तो एक मुद्दा लक्षात घ्यावा। आणि सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा की ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये आमच्या वैयक्तिक लिंबागणेश गावामध्ये 5 ते 6 रस्ते आहेत। ते रस्ते लोकांनी लोकवर्गणीतून केलेले आहेत, लोकसहभागातून केलेले आहेत। रोहयोमधनं किंवा मातृश्री पाणी रस्ते योजना जे आहे पाठीमागे मी आमदार साहेबांनाही बोललो होतो तेव्हा ते मला म्हटले होते की साहेब तो प्रकारच वेगळा आहे, कारण मंजूर करून आणण्यापासून ज्या टक्केवारी द्यावी लागते तो फार विचित्र आहे। आणि गावकऱ्यांना मला सांगायचं तो प्रकार विचित्र जरी असला तर ते वास्तव आहे, मी अनुभवलं। त्याच्यामुळे दुसऱ्या गावकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की एकमेकांच्या तक्रारी जर माजी सरपंचांनी आणि विद्यमान सरपंचांनी केल्या तर त्या ठिकाणी अधिकारी त्या गावामध्ये लक्ष देत नाहीत आणि मग तुम्ही या ठिकाणी आमदारांना स्वतःच्या अडचणी सांगता। आणि मग मला असं वाटतं की आमदारांनी वेगवेगळ्या अडचणी सांगूच तर जर सत्ताधारी सरपंचांनी 3 रस्ते करावेत, विरोधक जे असतील त्यांनी 2 रस्ते करावेत, मात्र गावाचा विकास होऊ नये ही वैयक्तिक विनंती करतोय। गेल्या 10-15 वर्षापासून मला अनुभव आहे, तक्रारी केल्यानंतर फार काही होत नाही, मोठमोठ्या तक्रारी दाबल्या जातात। परंतु मला असं विनंती करायची की दोन्ही बाजूच्या लोकांनी जर संगनमतानं कुठल्याही बाबतीमध्ये पाणी तोडचा प्रश्न असेल, वीज तोडचा प्रश्न असेल, आता विषय लिंबागणेशचा जो आहे तर आमची शाळा जी आहे